उपस्थित राहू, त्यांच्या पाठीवर कधीही आम्ही वार करणार नाही. अण्णाजी, अशा या राजगणानं राजकर्त्याला तुमच्या या कटाची बातमी कळली तर अण्णाजी काय केलं ते? राजे हे सारं काही आपणासाठी आपणाला राजगादी दिलावून आणि या घराचे शाहीचं स्वामित्व आपणाला लाभावून राजगादी आणि स्वाभिमानाला ज्या राजगादीसाठी हजारो निरपराध सेवकांची शिरा धडापासून वेगळी होणार असतील, स्वप्नांच्या रक्तमांसाचे पूर वाहणार असतील, त्या राजगादीसाठी रामराजे कधीही राज्य होणार नाही. राजे आपण जर असं बोलू लागला तर मराठी साहेबांची अपुरी राहिलेली इच्छा पूर्ण पण करणार. साहेबांची इच्छा? अण्णाजी, आमच्या साहेबांची इच्छा आमच्या प्रतिज्ञेविरुद्ध होती याची तरी आपल्याला जाणीव होती ना. आमचे आबासाहेब आजारी असताना मी त्यांच्याजवळ प्रतिज्ञा केली होती, आबासाहेब या जन्मी आपले हे रामराजे दादासाहेबांसमोर केव्हाही राजगादीवर बसणार नाही. इतकंच काय तर राजगादीसाठी जर का राजघराण्यात झगडाच निर्माण झाला तर दादासाहेबांच्या संशय घडवण्याऐवजी आम्ही त्यांच्या पायांना मिठी मारू, पण राजगादीसाठी राजघराण्यात कलह निर्माण करणार नाही. हे कधीही कारस्थान असणार नाही. पण यात कारस्थान कसला आला? आपण नेतेचे लाडके आहात, आपल्यासाठी गयत आहे आणि नेतेसाठी आपण आहात. पण राजगादीसाठी हक्कानं, न्यायानं आणि नीतीनं दादासाहेबच योग्य आहे हे मात्र आपण विसरलो. हीच परिस्थिती आमच्या साहेबांनी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात कित्येक कळत्या पुरुषांची गद्दार झाली. कुणी हत्तीच्या पायाखाली चिरडले गेले तर कुणी टकमकीच्या टोकावरून फेकले. कित्येक निरपराधी लोकांची हत्या झाली आणि कित्येकांच्या घरावरून गाढवाचे नांगर फिरले. नको ती आठ कोणच ज्या राजगादीसाठी निरपराधी रयतेची हत्या होणार असते, ज्या राजगादीसाठी निरपराधी रयतेचा जीवन धुळीला मिळत असेल, त्या राजगादीची अभिलाषा रामराजे कधीही करणार नाही. राजा राजगादीसाठी कधी हपापलेला नाही की कधी हपापणार नाही. ऐका अण्णाजी, ऐका. ज्या रामराजेला राजगादी मिळावी म्हणून तुम्ही हा कट केला, तेच रामराजे काय बोलता आहे? कान उघडे ठेवून ऐका बोलतो आहोत. रामराजेने राजगादी मिळावी म्हणून, रामराजेला राजगादी मिळावी म्हणून तुम्ही काय केलात? अखेर मुघलांची मदत मागितली. तेच रामराजे काय बोलतात ते कान उघडे ठेवून ऐका. आम्हाला राजगादी मिळावी म्हणून आपण शहजादे अकबराची मदत मागितली. पाहता काय आजच्या ही खबर दादासाहेबांना कळवावी. महाराज या राजगृहाला क्षमा या राजगृहात होणाऱ्या या अण्णांना क्षमा करा. आपण आणि आमचे पाय आपण तर आम्हाला आबासाहेबांसाठी, आम्ही जरी राजे असलो तरी वयानं, अनुभवानं आणि कर्तव्यानं आपल्यापेक्षा मी लहान नाही रमे, आपण लहान नाही, आपण मोठे आहात. खरंच आपण मोठे आहात. राजे या पवित्र राजगादीची शपथ घेऊन प्रतिज्ञा करतो. याच्या पुढे माझ्या हातून कसा राजगृह स्वामित्व कधीही होणार नाही. मदाची आपल्याला वाटत अशी दूर उत्तरे दिली याबद्दल क्षमा करा. धन्य झालो आम्ही. या अण्णाजी, या अण्णाजी, सारी बात विसरा आणि दादासाहेबांना सांभाळा. येतो आम्ही. झाला गेला गंगेला ना राजगृहावर राजनिष्ठतेने विजय मिळला.